पडली आणि तिकडे झिंक टाकलेलं बघा 1 नंबर पडली बघा कुठे. त्यामुळे झिंक टाकेल तर काय अडचण नाही आणि त्याचा रिझल्ट चांगला येतोय. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ आपल्या दिवसाची सुरुवात झाली होती. आपण आता दाराला चाललोय. फादरनी फोन केला होता दाराकडे जा, मोटर चालू केली म्हणून. आपलं काल 4-5 सार राहिलं होतं मकच भिजवायचं. त्यामुळं आपण बघा आता मकच चाललोय दारात धरायला. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सगळं सांगतो. कारण आपण गव्हाला झिंक आणि युरिया मिक्स करून टाकला होता. त्याचा रिझल्ट 1 नंबर आलाय. आणि आता चाललोय बघा दाराकडं. तर बघा इथं आलो होतो आणि आपलं 4-5 सार राहिलं होतं त्याला. तिथं आपण दारला आलो होतो आणि ही बघा मोटर आपली चालू झाली. नुसते आलो आणि मोटरचं पाणी चालू झालं होतं. आणि बघा आता एवढं 4-5 सार भिजवून घेतो. 2-2.5 तास लागतील. मग एवढं भिजवून घेतो. बघा आता नुसतं दंडात आले पाणी. आता घेतो भिजवून एवढं. आणि आपली बघा भिजवून झाली होती मका. आणि एक 2 तास 2.5 तास लागलं. आणि लास्ट साऱ्यात पाणी सोडलंय बघा. आणि आता मोटर पण अजून चालू आहे. आता आपल्याला जायचं आहे खाली. ऊसातले एक 5-7 सऱ्या राहिल्यात, कट्टे राहिलेत. मग ती भिजवाय तिथं चालू खोलाय बघा आता. आणि इथं आलो बघा, मोटर इथं चेंबूर खोललाय आपण. आणि एवढं वरचं राहिलंय बघा. आता हे एवढं भिजवून मग जावं म्हणतोय आंघोळीला. बघा जर चगळा उठले आत, चगळा पण काढून घेतले, पण ही खाली भाजी आहे बघा. आणि आता भिजवून घेतो. बघा आता चाललोय आंघोळीला. आणि चुलता आंघोळ करून आलो होतं. आता म्हटलं जरा आंघोळ करून यावं, तोपर्यंत होते तर एक 4-5 कट्टे राहिले तर जाऊन आता बघा आंघोळीला जाऊन येतो. लवकर पटपट आवरतो कारण लगेच होतंय. त्यामुळं जाऊन येतो जरा आंघोळ करून. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवा असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तो लगेच येतोय तुम्हाला व्हिडिओ. त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या. आणि तोपर्यंत मी जाऊन बघा आंघोळ करतो. तर वा मित्रांनो, माघारी आलो आणि बघितलं इथं झालेलं होतं भिजायचं. मग आपल्याला आता वर गव्हाला वळवायचं आहे. मग आता बघा गव्हाला वळवायला चाललोय, कारण इथलं तर भिजायचं झालंय. आता जातो गव्हाला जाऊन वळवतो. इथं येऊन हा कॉक वळवलाय आपण आणि वर एल्बो बसून कॉक वळवलाय. आणि वर आपल्याला बघा सकाळी आपण ज्या मकल पाणी चालू केलं होतं तिथला ती खाली चेंबूर बंद करायचा आहे. मग आता तिथं जाऊन ती चेंबूर बंद करतो. इथं आलोय आणि चेंबूर बसवून घेतो. चेंबूर आवळून झाला आणि त्यावर बघा आता दोंडा ठेवला निघून म्हणून, कारण ती टोपण आहे. आणि आता बघा जातो ह्याच्याकडं, आपल्या गावाकडं. आता तिथं वळवले आलो आणि इथे तर मोटर चालू झाली होती. आपल्या उसातनं तिथला कॉक बंद केल्यावर इथं चालू झालंय. तोपर्यंत चुलती आणि मदर आले होते बघा. त्यांना आता गाड भरून देतो. बघा ते आता गाड भरून दिलं त्यांना आणि ती चालली दे. चुलता आणि मदर चालली द्या. मग आता हे आपलं घाव आहे बघा. मला धावतो घाव आपला कसा आहे बघा. गाड काढून दिलं आणि घराकडे काम होतं म्हणून घरी गेलो होतो. आणि आता बघा आपला घाव धावतो तुम्हाला कसा आलाय. आणि आपण झिंक आणि युरिया टाकला होता, त्याचा फरक आपल्याला बघा चांगला झालाय. त्यामुळं तुम्हाला धावतो मी कसा आलाय बघा. हा आपला घाव आहे. आणि आपण ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवला होता. आपण तिसरं पाणी देताना, दुसरं पाणी झालं होतं, तिसऱ्या पाण्यावर आपण व्हिडिओ बनवला होता युरिया टाकताना. आणि ही बघा युरिया टाकली, त्याचा रिझल्ट आलेला आहे, त्याचा मी व्हिडिओ बनवायला आलोय. आणि ही बघा हितनं, हे मध्ये बघा आहे ना, हितनं हिकडल्या साईडला आहे ना आपण झिंक आणि युरिया टाकलाय. आणि हिकडल्या साईडला नुसता युरिया टाकलाय बघा. त्यामुळे हिकडला बघा नुसती कुडी बघा हिरवी दिसते आणि हिकडल्या साईडला बघा काळकी कशी दिसते. मी तुम्हाला जवळ जाऊन धावतो कसा आलाय. हो, इकडल्या साईडला बघा कुडी कशी दिसते. आणि बघा चॅनल म्हणावं अशी म्हणजे कुडी पडली नाही नुसती युरियाची. आणि हिरवट दिसते बघा. आणि इकडल्या साईडला बघा आपण झिंक युरिया टाकलाय बघा. इकडल्या साईडला बघा कशी कुडी हिरवीगार दिसते. आणि कुडीत फरक बघा की बघा कुडी कशी. हो, 18, 19, 20, 18, 19, 20 अशा म्हणजे त्यात कुडी आहे त्या. आणि इकडल्या साईडला बघा लाईन आहे त्या म्हणावं अशा. बघा ह्यात किती रे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 17, 18, 17, 18 सरास आहे. आणि इकडल्या साईडला बघा 19, 20, 19, 20 असं आहे बघा.
आणि आपण ह्याला बघा आताच पाणी दिले बघा, पाणी चालूच आहे तुम्हाला माहिती आहे. आणि आता गहू भिजायला झालाय, थोडं राहिला एक तिकडल्या साईड आपण पाईप टाकली. आणि बघा असा फरक आलाय. आपण ही आता सध्याच पाणी बघा, ही पाचूच पाणी आहे. आणि आपण युरिया टाकून पाणी दिलं बघा, एक लगेच परत 5 ते 6 दिवसात लगेच चौथं पाणी फिरवलंय. आणि आता सध्या चालू आहे, ही 5वं पाणी चालू आहे बघा. आणि रिझल्ट बघा असा आलाय. हे बघा, ही युरिया आणि झिंक टाकलेलं बघा कसा फरक आलाय. आणि तिकडल्या साईडला बघा कसा दिसतोय गहू. गहू पण उंच आलाय. आणि आपलं रान पण बघा एवढं म्हणावं असं काढणार, तांबडं रान आहे. आणि बघा काळुकी कशी आली झिंक टाकल्यामुळे. बघा इथं बघा खाली फुटवा कसा फुटलाय आणि काळुकी आली पानावर. बघा काळुकी आली पानावर. आणि तिकडल्या साईडला नुसतं युरिया टाकलाय बघा, ते नुसतं बघा आज पिवळसर दिसतंय. त्यामुळे झिंकचा म्हणजे झिंक चांगला रिझल्ट येते बघा. कुडी सरास कुडी बघा सगळी एकसारखी आहे बा. त्यामुळं झिंकानं काळुकी येते. आणि तिकडे तो आधी पिवळं दिसतंय. त्यामुळं झिंक टाकलेलंच फायद्याचं आहे. आणि ह्याचा आता रिझल्ट कसा येतोय हे आपण म्हणजे आता ह्याचा उतारा कसा पडतोय गव्हाला हे आपण आता बघू परत पुढल्या व्हिडिओमध्ये. मी एक व्हिडिओ बनवतो त्यात बघू आपण ह्याचा उतारा कसा पडतोय. कारण रिझल्ट तर मी युरियानं झिंक टाकले त्याचा तर रिझल्ट चांगला आलाय. आणि नुसतं आता ह्याचा बघूया आपण उतारा कसा पडतोय. कारण आता तर बघा 5वं पाणी चालू आहे. अजून एक 2 पाणी दिल्या, 6 पाणी दिले बास होते. आता 5वं पाणी दिले आणि 6 पाण्यात गहू निघतोय. त्यामुळे ही बघा ह्याचा काय नुसता युरियाचा रिझल्ट बघा कसा आहे. पिवळसर पाणी दिसतो, मी एवढं काळुकी दिसत नाही बघा, पिवळसर दिसते. आणि झिंकचा बघा तिकडल्या साईडला कसं दिसतंय. त्यामुळं झिंक टाकली तरी काय अडचण नाही. आणि उतारा कसा पडतोय आपण बघूया. आणि आता भिजायचं बघा झाली, थोडं राहिले. आणि तेवढं भिजवून बघा आपल्याला दुधाला जायचं आहे. त्यामुळं आता दिवस पण मावळायला आलाय. आणि बघूया आपण आता किती उशीर लागतो भिजायला. ही बघा ही 4-5 सारं आहेत ना, यात नुसतं आपण युरिया टाकला होता. आणि तिकडल्या साईडला बघा आपण झिंक टाकलेलं त्याचा बघा कशी दिसते. आणि इकडलं बघा कसं दिसते. आणि ही नुसता बघा गहू नुसता उंच गेला नुसता युरिया टाकलेला. आणि कुडी बारीक पडली. आणि तिकडे झिंक टाकलेलं बघा 1 नंबर पडली बघा कुडी. त्यामुळे झिंक टाकेल तर काय अडचण नाही. आणि त्याचा रिझल्ट चांगला येतोय. आणि तुम्ही पण टाकू शकताय बा. तर बघा मित्रांनो, पाणी सोडून आली 2 साऱ्याला. आणि दुधाला जायचं आपल्याला अंधार झालाय. मग आता मोटर काय बंद करत नाही. 2 सार राहिले. त्यामुळं दूध घालून येतो. 2 साऱ्या सोडले आणि तोरपर्यंत दिसतंय भाऊ दूध घालून येतो तोर माघारी. तर बघा दुधावरून आलोय माघारी. आणि साऱ्याला सोडलेलं पाणी आता बघायला चाललोय मी. आणि जाऊन बघतो किती भिजले. तरी एकाला सोडून आलोय म्हणजे अजून 2 राहिले. तर जाऊन बघतो किती भिजले. कडे साऱ्यात तर गेले इथं असं ह्याकडे साऱ्यातनं गेले. आता बघू पुढे जाऊन किती इकडला गेले नाही. बघा इथं आलो होतो आणि बघा नुसतं कडला सारा आलाय. आणि बरोबर टायमात आलोय बघा आपण. बघा इथे एक एक कोपरापर्यंत हाता एवढंच राहिले बघा. आणि आता जाऊन दार वळवतो. आणि आता नुसतं बघा सोडून गेलो होतो अंदाजपंची. आणि भिजाय तर झाले बरोबर मापात झाले. आणि टायमात आलोय बघा. तर जाऊन दार वळवतो एका साऱ्याला म्हणजे आपलं होतंय. तर बघा दुसऱ्या साऱ्याला वळवले. आणि ही पहिला सारा होता आणि ही दुसऱ्या साऱ्याला आता वळवले. आणि आता थांबूया भिजूस तर किती उशीर लागतोय बघूया. मग आपले होते. अजून एक सारा आहे तिथं राहिलेला, त्याला एक सोडून जायचं मोटर बंद कराय. ती जाऊस तर भिजतोय. मग आता ह्याला सोडले बघा, बघूया आपण किती उशीर लागतोय. तर बघा आपलं आता भिजायचं झालंय बघा. आणि कडेला पाणी आलंय. आणि इथं थोडं राहिलंय बघा. एवढं आपलं दंडाने येते बघा पाणी. तो त्या डांबा वरल्या साईडला आहे आपला. तिथनं पाणी असं दंडाने इकडून असं इथंपर्यंत दिसतं का नाही, एवढं भिजतंय. त्यामुळे आता जाऊन वर वळवायचं. आणि त्याला वळवून मग जाय मोटर बंद कराय. तोपर्यंत बघा ते राहिलेला सारा पण भिजतोय. मग आता जाऊन तिथं वर वळवतो. तो बघा न्यायला म्हटलं आता ह्या साऱ्यात पाणी सोडावं. आणि इथं बघा ही कमीच पडायला आली. मग आता जाऊन एक पाईपाचा तुकडा आणायला लागतोय. आता पटपट जाऊन जरा पळत जाऊन आणतो जाऊन तुकडा. तिथं खालीच आपल्या जवळ आहे, पण जाऊन आणतो.
बघा तुकडा घेऊन आलोय आणि आता बसवतो याला. बघतो आता ह्याचा अजून कसं कसं होतं, कमी पडतोय. झाले बघा एकदम मापात आणि इथं खाली काठावर पडते. आता एवढं सारा भिजवून घेतून जाऊन परत आपल्याला खाली अजून उसाला पण वळवायचा, कारण वळवून ठेवायला लागतो. उद्या सकाळ सकाळ लोक मोटर चालू करायची. त्यामुळे बघा आता एक सारा भिजतोय आणि भिजतो तरी जरा थांबतो आणि मग जातो. तर बघा आपलं सारा भिजायचा झाला आणि आपण बघा आता बेड घेऊन आलोय बघा खाली. इथं उसाचा चेंबूर खोलायला आणि चेंबराजवळ आलोय आपण. आता इथं चेंबूर एवढा खोलतो आणि जातो मोटर बंद करायला. हे आपलं आज काम झालेलं आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा आपला गहू कसा आलाय. आणि आता बघा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मी आता चेंबूर खोलून घेतो जातो घरला.